अगं आई, मी कॉलेज चालली आता. ठीक आहे, माझी वेळ झाली आहे आणि तू स्वतःची काळजी घे बरं. येते मी. रिंकी चालली, तू काळजी घे बेटा, काळजी घे. बाय बेटा, बाय बाय. ठीक आहे, बाय आई. हो, तू काळजी घे बरं. ठीक आहे आई, बाय. येते मी. देवा, माझ्या पोरीला चांगलं भविष्य घडव, चांगलं राहणीमानसाठी मी चांगल्या घरी किरायाना राहतो रे देवा. सगळं चांगलंच चांगलं ठेव बाबा. शांता, अरे कुठं गेली? अहो मालकीन, तुम्ही बसा ना, बसा. अरे 2 महिने झाले, किराया कधी देणार? घरचा भाडा, मलाही काम असते. अहो मालकीन, असं नका बोलू हो. कालच माझ्या पोरीच्या परीक्षेची फीस भरली हो. ऐका हो माझं. मालकीन, मी देतो ना माझ्या 8 दिवसामध्ये. माझे मजुरीचे कामाचे पैसे आले की देतो मी तुम्हाला 8 दिवसामध्ये. नाही हो, असं नका म्हणू हो. मी तुमच्या पाया पडते. मी नाही 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 नाही, तुला द्यायच लागेल शांता, नाहीतर घर खाली कर. हो, रिकामा कर. तुझ्याच आता सामान काढते मी. नाही, मी दुसरे किरायावाले ठेवते ना. काही नाही हो, हे एक मंगळसूत्र आहे माझ्या गळ्यामध्ये. हे वाटलं तर घेऊन घ्या, पण असं नका म्हणू. घ्या. ठीक आहे, हे जे तुझे मंगळसूत्र आहे ना, जोपर्यंत तू भाडा देणार नाही तोपर्यंत हे तुझे मंगळसूत्र मी वापस देणार नाही. काहीतरी माझ्याकडे पाहिजे ना प्रूफ. ठीक आहे, मग लवकर परत कर. तुला मंगळसूत्र पाहिजे असेल तर. ठीक आहे, निघते मी आणि लवकरात लवकर कर. ठीक आहे आई, मी आली. आई, काय झालं ग? आणि तुझं मंगळसूत्र कुठं आहे? आई, खरंच सांग, तू खोटं नको बोलू. खरंच सांग, तू खोटं नको बोलू. अरे रिंकी आली, बस बेटा. अरे मंगळसूत्र, मंगळसूत्र मी त्या सोनाराकडे दिली गुंफायला. नाही बेटा, तुटला होता ना. हो. अगं आई, मला करमत नाही ग. अगं रिंके, का बरं? केव्हा जाणार आहेस तू? अरे अरे, गड्यातली मंगळसूत्रही काढलीस? अगं तसं नाही काढायला लागत. कशाला मी त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालू? नाही नाही, मला जायचंच नाही आई. तू मला विनंती करू नको. मी कशाला जाऊ त्याच्याकडे? अगं पण तू जाण्यासाठी कशाला नाही नाही म्हणून राहिलीस? अगं तू 3-4 वर्षे त्याच्यावर प्रेम केली आणि आता तूच म्हणून राहिली मी त्याच्याकडे नाही जात म्हणून. तुला आधी नाही समजलं का? अगं आई, तो लग्नाच्या आधी चांगला होता आणि लग्नानंतर बिलकुल त्याची सगळ्या सवयी चेंज झाल्या. हे बघ रिंके, जीवन हे आपलं अथांग सागरासारखं आहे. कधी नाव डुबते तर कधी वर येते. तर त्याच्यासाठी एवढा हार नाही म्हणावा लागत. आणि तू तयार हो, मी आहे. अगं आम्ही खूप सहन केले, पण मी स्वतःच्या पायावर उभी आहे ना. मला त्याची काही गरज नाहीये. जाऊ दे, मला काही गरजच नाही. आणि रिंके, तुला मी एकच सांगेन, शेवटी नवरा हा नवराच असतो रिंकी. कोणी कोणाचं होते लग्नानंतर, फक्त हा नवराच एक आहे असा की तो आपला होऊन असतो, बस. खरंच का ग आई, तुम्ही माझे दोन्ही डोळे उघडले. खरंच मी जाते. उद्या मी त्यांना कॉल करते आणि बोलवते. आणि मानली ग रिंकी माझी आता ग बाळा.